हाय नमस्कार सर्वांना। तर बघा दिवस मावळाय तरी पण आमचं कामच चाललंय या दिसतंय तुम्हाला अंधार पडायला लागलेला। तर हो का कांद्याच्या रानात कांदा उगवला नाही म्हणून परत एकदा आता कांदाच टाकायचंय। तर चाललंय कांद्याला सारं टाकायचं, अजून एकदा कांदा टाकायचा आहे। आता दुसरं नवीन बी आणलंय म्हणून अजून एकदा टाकायचं आहे। तर पहिलं काय बी उगवलं नाही कारण कांद्याचा नाद होता, कांदा करायचा जाऊन द्या म्हणलं दुसरं बी आणलं नवीन आणि आता परत कांदा टाकायचा आहे त्यातच, कारण कांदाच करायचा होता म्हणल्यावर करायचाच। आता नाही आला ती तर दुसरं बी आणलं, आता दुसरं बी टाकून करायचंय। सकाळपासून चाललं होतं बाजरी घरी आणायची ही करायची, त्याच्यामुळं काही जमलं नाही। तर ते झालं सकाळपासून बाजरी ही घरी आणली, बाजरी केली घरी आणली आणि आता हे चाललंय। तर बघा इथलं वापा टाकायचं चाललं ते आता झालं त्याचं, तुम्हाला थोडा यायला उशीर झाला असं एक वापा राहिला टाकायचा, मधला कोरडा दिसतोय की तुम्हाला लगेच। म्हणलं आता पाळी घालून ठेवली म्हणजे उद्याच्याला बी टाकून भिजवून घ्यायचं, त्याच्यामुळे चाललंय आता। ट्रॅक्टर पण आपला घरचाच आहे, घरच्या ट्रॅक्टरनेच आपल्या रानाची मेहनत करतो, कारण भाड्याने ट्रॅक्टर लावायचं आता सोपं नाही। घरच्या घरी असलं म्हणजे तेवढं बरं असतं, कारण घरच्या घरी आपण कधी पण स्टार्टर मारून चालू रानात कामाला लगेच चालू करू शकतो। तसं लागलं की लगेच बाहेरचा ट्रॅक्टर भाड्याने काही येत नाही, त्यांना फोन करायचा, मग त्यांनी म्हणायचं येतो उद्या नाही आलं, उद्या येतो म्हणलं तरी येत नाही ते एका दिवसात लगेच। उद्या म्हणता परवा असं 2 दिवस घालवतात, 2-3 दिवस घालवतात, लगेच काय येत नाही ट्रॅक्टर। त्याच्यामुळं आपल्या घरचा असला पटकन स्टार्टर मारला की लगेच चालू करायला येतं या, काय पण करायला येतं या। आपल्याला 4 वापा जरी टाकायचं असलं तरी लगेच कम्प्युटर मारून करायला येतं। तसं 4 वाप्यासाठी बाहेरचा ट्रॅक्टर बोलावणं जमत नाही आणि येत पण नाही, तर थोड्यासाठी थोडा असल्यावर लवकर। तर चाललंय आपलं घरच्या घरचं आमचं लय जास्त बाहेरचं काय आम्ही करत नाही। शेती पण आमची जास्तीत जास्त घरच्या घरीच असते, कधीतरी लय काम वाटलं ना तरच आम्ही बाहेरची माणसं लावतो, नाहीतर लावत नाही, घरच्या घरीच असते। कारण मजुऱ्याकडून शेती करून घेणं म्हणजे काय परवडत नाही, कारण त्याला खर्च बी तेवढाच होतं औषधाला ह्याला, आणि अजून मजूर लावायचं म्हणल्यावर परवडते का शेती। तर ह्याला असं ट्रॅक्टर पण आहे आमचा घरचा मस्त, त्यामुळे चाललंय झालं सारं टाकून। आता एवढा सारा राहिलाय शेवटचा, तर चला आता जायचंय घरी। आता एवढा शेवटचा सारा राहिलाय, मी आली होती ही पायपा काढा, ह्या पायपा होत्या मध्ये पहिला कांदा भिजवलेला, ही पायपा होत्या ना त्यामुळे ती काढाय आली होती रानात। मी पाईप पडला काय उखाली तिथं वर ठेवल्या झाडावर, पायपा काढल्या म्हणजे पहिला अंधार पण पडायला लागला होता, टायमिंग पण नव्हता, हे पण नव्हतं घरी। काय झालं बाजरी घेऊन आलो, बाजरीच्या 3 खेपा केल्या ट्रॅक्टरवरच आणली आणि परत हे गेलं पोरांना आणाय, मग त्याच्यामुळे उशीर झाला यायला। आलं की लगेच आलं आणि पाऊस येतोय का काय माहित संध्याकाळी। तर आपली बाजरी झाली काय, आता पाऊस आला तरी काय नाही, बाजरी झाली करून। चला आता घरी झालंय आता काम चला घरी। पाऊस येईल काय आपा हा? तर आबा आज तर काय ऊन होतं सांगायचं नको तुम्हाला, उन्हाचं लय बेकार ऊन होतं आज। काय झालं मी व्हिडिओ काढला होता आम्ही बाजरी करताना, पण माझा मोबाईल झाला स्विच ऑफ, त्याच्यामुळं काय अपलोड करता आलं नाही। याचा बाजरीचा व्हिडिओ काढायचं तर लय माझं व्हिडिओ काढलाय। आणि चला आता चाललोय आम्ही घरी, ट्रॅक्टर काढला बाहेर। चला घरी आता झाली आपली सुट्टी। आता अंधार पडायला लागला, आता काय दिसत नाही, थोडं दिसतंय। त्यामुळं सकाळ म्हणलं सकाळ कधी पाळी घालायची तिथनं मोहर, मग रान सुकायचं, मग तिथनं मोहर टाकायचं, त्यापेक्षा म्हणलं आता तेवढी पाळी घाला म्हणजे सकाळपर्यंत रान चांगलं सुकल। सकाळचं उन्हाची चांगली ते ही पडते थोडीशी, तर बारीक बारीक टिकल्या उगवलेल्या गवताच्या ते जात्यान मरून म्हणलं तोपर्यंत, म्हणून पाळी घालायला लावली। आणि आता सकाळचं बी टाकायचं आणि हलवून भिजवून घ्यायचं। आत्ता बघू काय होतंय कांद्यात, आता तरी आता उगावलंच पाहिजे कांदा, आता नाही उगावल्या मग काय नाही। लय नाद होता कांद्याचा, कांदा टाकायचा
पण नाही उगवला पहिला. आता पहिल्याचं बी असंच वापरलं सगळं केलं पण काय कांदा उगवला नाही. जाऊन दे आता, नाही उगवला. आता नवीन बी आणले, आता उगवणारच कांदा. कारण काय झालं काय माहिती, नेमकं काय कळा नाही कसं काय उगवलं नाही ते. तर बघू आता उगवल बी. तर चाललोय घरी मस्त असं आता घरचं काम करायचं घरी जाऊन. तर दसऱ्याचं पण निम्मं काम राहिलंय, निम्मंच केलंय. तुम्ही बघितलं काल व्हिडिओत, कपडे धुतलेली, घरातलं झाडून हे काढलं होतं, भांडी ही राहिलं तिथं अजून घासायची. हायतं अजून 2 दिवस बाकी. बाजरी अगोदर करून घेतली म्हणलं, पाऊस आल्यावर परत बाजरी करायची तशीच राहणार. त्यामुळे अगोदर बाजरी करून घरात आणून ठेवली. नंतर ना म्हणलं उद्याच्याला करायला राहिलेलं घरचं काम. फक्त ट्रॅक्टरची पिन पडली, कल्टिवेटरची पिन निघलेली होती. मला वाटतंय काय झालं, मग अशी आम्ही बाजरी आणायला जाताना कल्टिवेटर जोडताना मी पिन ठेवली होती कल्टिवेटरवर. हो का, कल्टिवेटरची पिन आहे ही, तर मी वरच ठेवली होती. तर ती नेमकी आता जाताना पडली, नेमकी मला दिसली. बरं पिना वाचून पण लई नडतं बरं का कल्टिवेटर नेताना. एवढी पिन नसली ना तरी कल्टिवेटर जोडा येत नाही. एवढं पिण्यासाठी पळावं लागतं. मग पिना आणून तिथनं पुढं कामाला. काय होतं, आपल्याला रानात कुठलं काय पीक करायचं म्हणलं की आपण पटकन आपल्याला वाटतं लगेच व्हायला पाहिजे. मग ते जागेच्या जागी वस्तू असल्या ना तरच होतं. मग हे असं हे काय पिना हे असलं बारीक सारीक वस्तू काय होतं इकडं तिकडं होत्यात थोड्याशा. ते जर आणायचं म्हणलं तर मग टायमिंग जातो त्यात. तर बघा आता पिन पडली होती, घाली ती, बरं झालं सापडली. ते एवढ्यासाठी परत भावनगर गाठावं लागला. तर असू द्या, कसा वाटतं व्हिडिओ सांगा कमेंट करून. चला आता करायचं उद्यापासून घरचं दसऱ्याचं राहिलेलं करायचं काम. बाकीचं राहिलेलं बाजरी आली घरी, बरं वाटायला लागलं. कारण पावसाची लई भीती